नमस्कार. दैनिक राज्य लोकतंत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आता आपण भोसरी येथील नवीन शासकीय रुग्णालय या ठिकाणी आहोत. आपल्याला माहिती मिळाली होती मोशी येथील सेक्टर नंबर 6 येथील शासकीय आदिवासी मुलांचं वसतिगृह आहे. त्या ठिकाणी जवळपास 272 विद्यार्थी त्या ठिकाणी राहतात आणि त्या विद्यार्थ्यांना डीबीटी द्वारे त्यांना पैसे भेटतात शासनाकडून. परंतु परवाच्या रात्री त्या विद्यार्थ्यांना पाण्यामधून म्हणजे पाणी पिल्यानंतर त्यांना काहीतरी थोडासा त्रास झाला आणि जवळपास 10 विद्यार्थ्यांना या शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. या विद्यार्थ्यांना दाखल केलं. त्या विद्यार्थ्यांना सुदैवाने कुठलंही घातपात न होता ते विद्यार्थी सुखरूपपणे आपल्या वसतिगृहामध्ये आज त्या ठिकाणी परत गेलेले आहेत. परंतु असा प्रश्नचिन्ह निर्माण होतो आहे की जे वसतिगृह आहे त्या वसतिगृहामध्ये जे काही फिल्टर असतील, जे काही हौद असतील, जे पाण्याचा साठा करणारे जे काही साधनं असतील ते स्वच्छ ठेवतात का, स्वच्छता त्या ठिकाणी आहे का, त्या अस्वच्छतेतून ही बाधा झाली असेल का, हे प्रश्नचिन्ह त्या ठिकाणी निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. जे त्याचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी पाटील आहेत त्यांच्याशी आपण बोललो, त्यांच्याशी आपण चर्चा केली आणि त्यांनी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला आणि सांगितलं की पाणी पिल्यामुळे आणि पाण्यातून त्यांना काहीतरी थोडक्यात थोडंसं बाधा झाल्याचं त्यांनी या ठिकाणी डॉक्टरांनी सुद्धा चेकअप केल्यानंतर थोडक्यात सांगितलेलं आहे. पण तिथली स्वच्छता आहे का, त्या अस्वच्छतेमुळे त्या विद्यार्थ्यांना बाधा झाली असेल का, हे प्रश्नचिन्ह खूप महत्वाचं आहे. आणि या सर्व प्रकाराकडे शासन प्रशासन कशा प्रकारे पाहतंय आणि काय पुढे नेमकं कारवाई करतंय हे पाहणं आपल्याला तितकंच गरजेचं आणि महत्वाचं आहे. जे या रुग्णालयाचे अधिकारी आहेत ऋतुजा लोखंडे यांना आपण संपर्क केला, त्यांना आपण माहिती विचारून घेतली. त्यांनीही चांगल्या प्रकारे प्रतिसाद देऊन विद्यार्थ्यांना जी काही बाधा झालेली आहे त्या संदर्भात त्यांनी पाण्यातून त्यांना बाधा झाली होती आणि चांगल्या प्रकारे त्या विद्यार्थ्यांना ट्रीटमेंट देऊन त्या मुलांना आपल्या वसतिगृहामध्ये त्यांनी पाठवलेलं आहे. प्रत्येक हॉस्पिटलच्या स्टाफने त्यांच्या म्हणजे व्यवस्थित काळजीपूर्वक काळजी घेऊन चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट देऊन त्यांना त्यांच्या वसतिगृहामध्ये पाठवल्याची आपल्याला या ठिकाणी माहिती मिळाली आणि विद्यार्थ्यांना सुद्धा आपण माहिती घेतली आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा त्या सिस्टर असतील, जो स्टाफ असेल त्यांचं कौतुक करून त्यांना आपल्या समोरच त्यांनी धन्यवाद देऊन या ठिकाणातून ते आपल्या वसतिगृहामध्ये निघून गेलेले आहेत. दैनिक राज्य लोकतंत्रासाठी सिद्धांत चौधरी, पिंपरी चिंचवड.